मुंबईतील सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळेला बोलताना त्यांनी पंकजा मुंडेंचे आभार मानले। भाजपनं 90,000 लोक बाहेरून आणल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं होतं। दरम्यान पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढणारं असून गुजरातमधून आणलेले लोक नजर ठेवण्यासाठी आणल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी भाषणातून केला। दरम्यान हा फेक नरेटिव्ह नसून पंकजा मुंडे बोलल्यानंतरच बोललो असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। हे सगळे आलेत ना, बाहेरचे बघायला आलेत, सगळ्या देशातून लोक आलेत। मला तर वाटतं किती बूथ आहेत आपल्या सगळ्या राज्यात, 90,000 का काय बूथ आहेत राज्यात, आणि त्या 90,000 बूथवर 90,000 लोक आले देशातून। बघितलं भाजपचं काम काय, गडबडच आहे, साधं नहीं। 90,000 ये जो आए ना हमारे भाई गुजरात से, ये कासवाल जी उनके जैसे 90,000 लोग आए ना महाराष्ट्र में, थोड़ा ऑक्सीजन कम हो गया महाराष्ट्र में, उतने लोग ज्यादा बाहर से आ गए। मला पंकजाताईला खास धन्यवाद द्यायचे की पंकजाताई, तू एक फार मोठं काम केलंस, आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढलीस। भाजपचं काम म्हणे लय भारी असतं बघा। किती आहेत आपल्याकडे बूथ, किती आहेत महाराष्ट्रभर? 90,000। मग प्रत्येक बूथवरती भाजपचं दक्षता पथक आहे। 90,000 बूथवरती दक्षता पथक म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असतात। एक माणूस जरी धरला तरी 90,000 बूथवरती 90,000 माणसं, 2 धरली तर 1,80,000, 3 धरली तर त्याच्या पटीत। आणि सगळी माणसं गुजरातमधून भाजपने इकडे आणलेत महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आपल्यावरती नजर ठेवायला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।